एक्झाम मास्टर मराठीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण टेट परीक्षेतील सर्वात महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, पुस्तके आणि लेखक. मित्रांनो, ही यादी जर तुम्ही पाठ केलीत तर परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स 100% पक्के समजात. हा प्रश्न वारंवार येतो बरं का. ययातीसाठी वी.स. खांडेकर यांना पहिला मराठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. थीमनुसार लक्षात ठेवूया. स्वामी आणि श्रीमान योगी या दोन गाजलेल्या ऐतिहासिक कादंबऱ्या रणजित देसाईंनी लिहिल्या आहेत. अगदी तसंच मृत्युंजय आणि छावा या ऐतिहासिक कलाकृती शिवाजी सावंत यांच्या आहेत. परीक्षेत हे हमखास विचारतात. ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये दुसरं मोठं नाव आहे विश्वास पाटील. त्यांनी झाडाझडती आणि पानिपत लिहून अक्षरशः इतिहास गाजवला. इथे अनेकदा गोंधळ उडतो. लक्षात ठेवा, उचल्या हे लक्ष्मण गायकवाडांचं आहे, तर उपरा लक्ष्मण मानेंनी लिहिलंय. आत्मचरित्रांकडे वळूया. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिलं, तर सिंधुताई सपकाळांचं मी वनवासी हे खूप प्रेरणादायी आत्मचरित्र आहे. यासोबतच नरेंद्र जाधव यांचं आमचा बाप आणि आम्ही आणि दया पवार यांचं बलुतं ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहेत. हे कायम लक्षात ठेवा. महात्मा गांधींनी सत्याचे प्रयोग, तर अण्णा हजारे यांनी माझे गाव माझे तीर्थ लिहिलं. आधुनिक प्रेरणादायी व्यक्तींमध्ये पंडित रविशंकर, सायना नेहवाल आणि किरण बेदी यांच्या पुस्तकांची नावंही परीक्षेत विचारली जातात. रवींद्रनाथ टागोरांचं गीतांजली पुस्तक अतिशय महत्त्वाचं. का? कारण आपलं राष्ट्रगीत जन गण मन ह्याच पुस्तकातून घेतलंय. आणि बंकिमचंद्र चॅटर्जींच्या आनंदमठ कादंबरीतून वंदे मातरम घेतलं गेलं. हा प्रश्नसुद्धा टेटमध्ये नेहमीच येतो. भालचंद्र निमाड्यांची कोसला, अण्णाभाऊ साठेंची फकीरा आणि आनंद यादवांची झोंबी ही पुस्तके तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच दिसतील. विनोदी साहित्याचा विषय निघाला की पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली आणि बटाट्याची चाळ हमखास लक्षात ठेवायची. नाटकांबद्दल सांगायचं तर कुसुमाग्रजांचं नटसम्राट आणि राम गणेश गडकरींचं एकच प्याला ही दोन नावे कायम स्मरणात ठेवा. या क्रांतिकारी पुस्तकांवर नक्की लक्ष द्या. विशेषतः बंदी जीवन या पुस्तकावर राज्यस्तरीय परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात. नारायण सुर्वे, बाबूराव बागुल आणि अशोक पवार यांच्या या गाजलेल्या सामाजिक पुस्तकांनी आपली ही यादी पूर्ण होते. आता पहिली टेट प्रो टिप. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक आणि त्यांची पुस्तके नेहमी पहिल्यांदा पाठ करून ठेवा. दुसरी प्रो टिप. आपलं राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गाणी नेमकी कोणत्या मूळ पुस्तकांतून घेतली आहेत हे अचूक लक्षात ठेवा. उजळणी करताना पुस्तके विषयानुसार ग्रुप करा आणि सारख्या नावांमध्ये गोंधळ होऊ देऊ नका, म्हणजे सगळं पक्क लक्षात राहील. विद्यार्थी मित्रांनो, ही यादी जर परफेक्ट लक्षात ठेवलीत ना, तर साहित्य विभागात तुम्हाला कोणीच मागे टाकू शकत नाही. मग अशाच भन्नाट टीएटी तयारीसाठी एक्झाम मास्टर मराठीला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, यातलं तुमचं आवडतं पुस्तक कोणतं